मित्रांनो, थंडीचे दिवस म्हटलं की दोन महत्वाच्या गोष्टी नक्कीच तुमच्यासोबत असल्या पाहिजेत. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे लोकरीचे कपडे. लोकरीचे कपडे, उलनचे कपडे जे असतात, जे स्वेटर, जॅकेट जे असतात, ते तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासाठी तुमचे मदत करत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही थंडीमध्ये लोकरीचे कपडे वापरायला सुरुवात करा. तुम्हाला सर्दी खोकला कमी होईल, कारण तुमची जर बॉडी गरम असेल तर नक्कीच तुम्ही या गोष्टीपासून वाचू शकणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट मी आज तुमच्यासोबत सांगणार आहे, जी तुमच्यासोबत नक्कीच असायला हवी या थंडीच्या दिवसामध्ये. मेन म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये अंधार जो आहे ना, तो लवकर पडतो. याच्यासाठी एक छोटीशी फ्लॅशलाईट तुमच्यासोबत असणं खूप गरजेचं आहे. आज मी तुम्हाला एक फ्लॅशलाईट दाखवणार आहे आणि ती कशी यूज करायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, सॉफिनची ही जी ST10 लाईट आहे, तुम्ही बघू शकता मेटलचं कवरिंग आहे. याला एक क्लिपबोर्ड त्यांनी दिलेला आहे, जेणेकरून ही लाईट चांगली सेफ राहील. त्याच्यानंतर याच्यामध्ये दोन टाईपच्या लाईट्स आहेत. फ्रंटमध्ये अशी लाईट आहे जी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा प्रकाश देते, ज्याने तुम्ही अंधारामध्ये तुम्हाला गिफ्ट करण्यासाठी किंवा थंडीमध्ये तुम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं असेल तर याला तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचा पिंक कलरचा फ्लॅशही आहे जो समोरून येतो आणि त्याच्यामध्ये व्हाईट लाईटही तुम्हाला दिलेली आहे. तर ही लाईट जी आहे ना, याचा प्रकाश खूप चांगला आहे, अंधारामध्ये नक्कीच तुम्हाला ही सेव्ह करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता ह्याची सगळ्यात महत्वाची चांगली फंक्शनॅलिटी म्हणजे याच्यामध्ये जी बॅटरी आहे ती रियुजेबल आहे. रियुजेबल बॅटरी म्हणजे या बॅटरीला तुम्ही चार्ज करू शकता. याच्यासाठी त्यांनी तुम्हाला USB-C केबलही दिलेलं आहे. तर हा त्याचा बॉक्स आहे आणि याच्यावरचे सगळे फंक्शनॅलिटी याच्यावर लिहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता USB-C केबल सोबत ही लाईट येते. सोबतच याच्यामध्ये तुम्हाला एक होल्डर मिळतं, ज्याने तुम्ही ही लाईट हँग करून ठेवायची असली तर ही ठेवू शकता. ही लाईट अतिशय उत्तम आहे. कमी बजेटमध्ये तुम्हाला एक चांगली लाईट हवी असेल जी की ट्रॅव्हल फ्रेंडली आहे आणि बजेट फ्रेंडली आहे तर